मित्रांनो, 2026-2027 या वर्षाच्या प्रवेशांकरता सीईटी परीक्षेची रजिस्ट्रेशन नोटीस आलेली आहे. त्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर MBA और MMS अँड MST CET PCM PCB म्हणजेच ही जी नोटीस आलेली आहे ही आहे MBA चे प्रवेश, MMS चे प्रवेश, त्यासोबतच PCM आणि PCB म्हणजेच जे विद्यार्थी ज्यांनी सायन्स घेतलेला आहे, PCM ग्रुपचे विद्यार्थी आणि PCB ग्रुपचे विद्यार्थी यांच्याकरता ही नोटीस आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई 9 जानेवारी 2026 ला ही रजिस्ट्रेशन नोटीस निघालेली आहे. All concerned candidates are hereby informed that the State Common Entrance Test Cell Mumbai will conduct the online Common Entrance Test CET for MBA or MMS, Engineering, Pharmacy and Agricultural courses for the academic year 2026-27. तर 2026-27 जे अकॅडमिक इयर आहे त्याकरता MBA किंवा MMS तसेच इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर या करता ही सीईटी घेतल्या जाणार आहे आणि त्याकरता ही नोटीस निघालेली आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबईकडून निघालेली आहे. तर नेम ऑफ सीईटी म्हणजे सीईटी परीक्षेचं नाव पहिले दिलेले आहे MAH MBA MMS CET 2026 MBA करता आणि MMS करता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म स्टार्ट डेट 10 जानेवारी 2026 आणि अंतिम दिनांक आहे 12 फेब्रुवारी 2026. तर MBA आणि MMS करता जी सीईटी घेतल्या जाणार आहे त्याची सुरुवात 10 जानेवारी पासून ते अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करायचे आहेत. टेंटेटिव्ह सीईटी एक्झामिनेशन डेट आणि याचे डेट्स जे आहेत एक्झामिनेशनच्या परीक्षेच्या त्या सुद्धा दिलेल्या आहेत. फर्स्ट अटेम्प्ट करता दिलेली आहे 6 एप्रिल 2026 ते 8 एप्रिल 2026 या दरम्यान फर्स्ट अटेम्प्ट करता आणि सेकंड अटेम्प्ट जो आहे त्याच्याकरता दिलेली आहे तारीख 9 मे 2026. तर अशा प्रकारच्या तारखा सुद्धा त्या संदर्भातल्या आलेल्या आहेत. दुसरं MAH MST CET PCM PCB CET 2026. तर ज्यांना फार्मसीला ॲग्रिकल्चरला वगैरे ऍडमिशन घ्यायची असेल अशा विद्यार्थ्यांकरता ही परीक्षा आहे MST CET PCM PCB. तर त्याच्या अर्जाची सुरुवात 10 जानेवारी 2026 पासून आणि अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी 2026. याचा पहिला जो अटेम्प्ट आहे तो आहे 11 एप्रिल 2026 ते 26 एप्रिल 2026 पर्यंत आणि सेकंड अटेम्प्ट आहे 10 मे 2026 ते 17 मे 2026. तर अशा प्रकारे फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट हे होणार आहेत आणि त्याच्याकरता अर्ज हे 10 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 च्या दरम्यान करायचा आहे. काही महत्वाच्या सूचना सुद्धा यासोबत दिलेल्या आहेत. अपार ID अँड आधार ID आर मॅन्डेटरी फॉर सीईटी रजिस्ट्रेशन. तर सीईटीचं रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याकडे अपार ID असला पाहिजे. अपार ID करता डिजी लॉकर हे प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्यायचं आणि आपला अपार तयार करून घ्यायचा, अपार ID तयार करून घ्यायचा. आधार ID जो आहे तो सुद्धा अपडेट करून घ्यायचा. कॅन्डिडेट्स हु हॅव not yet generated their APAR ID are required to create same through DigiLocker. तर DigiLocker मधून तो तयार करून घ्या. Candidates are advised to regularly visit the official website of the State Common Entrance Test Cell for further updates, detailed schedules and instructions related to the examination. तर परीक्षेशी संबंधित ज्या काही सूचना आहेत, जे काही अपडेट्स आहेत, जे काही शेड्यूल्स आहेत त्या संदर्भात ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर वारंवार जात राहायचं, चेक करत राहायचं. द ऑनलाईन अप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन ब्रोशर फॉर द अबाव एक्झामिनेशन्स आर अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट www.sec
mahacet.org. तर ही वेबसाईट आहे सीईटी सेलची www.mahacet.org. तर या वेबसाईटवर जाऊन सगळे डिटेल्स चेक करायचे. दिस नोटीस इज इश्यूड फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ ऑल कन्सर्न स्टुडंट्स, पेरेंट्स अँड स्टेक होल्डर्स. तर विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि इतर जे काही संबंधित लोक आहेत त्यांच्या माहिती करता ही नोटीस काढण्यात आलेली आहे. अशा प्रकारची नोटीस ही कमिशनर अँड कॉम्पिटंट अथॉरिटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट, मुंबई यांच्याकडून काढण्यात आली आहे. आणि म्हणून सर्वांनी सजग व्हायचं आहे. आणि ज्यांना पीसीएम पीसीबीचे जे विद्यार्थी आहेत सीईटी द्यायची आहे तर त्यांनी आपले अर्ज तात्काळ 10 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 दरम्यान करायचे आहेत. धन्यवाद.